लोकसभेची जागा महायुतीतील घटक पक्षांसाठी सुळावरची पोळी ठरली आहे। कारण अद्यापही नाशिकची जागा कोण लढवणार याचा निर्णय झालेला नाहीये। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रही आहे। नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीचा तिढा काही सुटण्याची चिन्ह दिसत नाही। शिवसेनेचा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ अशी नाशिकची ओळख। लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडाला असतानाही नाशिकची जागा कोण लढणार याचा महायुतीत अद्याप फैसला झालेला नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नाशिकच्या जागेवर दावा सांगितल्यामुळे पेच निर्माण झालाय। गेले काही दिवस मंत्री छगन भुजबळांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा रंगली होती, पण नुकतंच भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्याचं जाहीर केलं। त्यानंतरही नाशिकच्या जागेवर महायुतीच्या उमेदवाराची घोषणा काही झालेली नाही। भुजबळांनी भलेही उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतली असली तरी त्यांच्या पक्षानं नाशिकवरचा दावा काही सोडलेला नाही। उमेदवाराला दिशा फार काही चांगली देता येत नाही, म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने माघार घेतली। याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाशिकचा क्लेम सोडलेला आहे असं अजिबात नाही। अनिल पाटलांचा दावा पाहता नाशिक लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे। कारण शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा नाशिकवरचा दावा कायम आहे। नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे, ती शिवसेना लढवणार आहे हे निश्चित झालेलं आहे। यावर कोणताही संभ्रम नाही। उमेदवाराची घोषणा कदाचित उद्या परवापर्यंत होईल। हा वेळ यासाठी लागतोय की ही 5व्या टप्प्यातली जागा आहे आणि 5व्या टप्प्यातलं मतदान हे 20 मेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं साताऱ्याची जागा भाजपला सोडली आहे। त्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं नाशिकच्या जागेवर दावा ठोकलाय आणि त्यामुळेच नाशिकची जागा वादात अडकली आहे। एकीकडे नाशिकच्या जागेवरून सस्पेन्स कायम आहे, तर दुसरीकडे खासदार हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते मुंबईत तळ ठोकून आहेत। गेली 2 टर्म गोडसेंनी नाशिक लोकसभेची जागा जिंकली आहे। आता तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारीची अपेक्षा आहे, पण नाशिकची जागा वादात अडकली आहे। त्यामुळे शिवसेनेतील इच्छुकांचा जीव टांगणीला लागलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।